स्वागत आहे सगळ्यांचं शिल्पा होम किचनमध्ये. तर उन्हाळा सुरू झालेला आहे आणि घरी मुलांच्या थंड खाण्याची डिमांड वाढत चाललेली आहे. तर मी आज बनवले स्पेशल मुलांसाठी मलाई कुल्फी. मलाई कुल्फी म्हटलं म्हणजे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांचीच फेवरेट. अगदी मार्केटमध्ये मिळते ना तशीच बनले, एकदम सॉफ्ट आणि परफेक्ट कलर. चला तर मग बनवायला सुरुवात करूया. इथे मी एक भांडं घेतलं आहे जाड तळाचं आणि 1 लिटर फुल क्रीम दूध घेतले. दूध गाईचं घेतलं तरी काहीच हरकत नाही. फक्त घट्ट व्हायला म्हणजे आपण दूध जे आटवणार आहोत ते घट्ट व्हायला थोडा वेळ जास्त लागतो गाईचं दूध वापरलं तर. तर मी दूध हे सगळं ओतून घेतलं आहे भांड्यामध्ये आणि हे आपल्याला आता सतत ढवळत राहायचं आहे. 15 ते 20 मिनटानंतर दूध आटायला सुरुवात होते. त्याच्यानंतर मी इथे एका छोट्या बाउलमध्ये 3 चमचा मिल्क पावडर घेतले आणि जे आपलं दूध बॉईल होतं आहे त्याच्यामधलंच थोडंसं दूध घेऊन त्याच्यामध्ये मिक्स करून घेते. कारण गरम दुधामध्ये मिल्क पावडर थोडी लवकर मिक्स होते. तर आता मी हे सगळं मिक्स करून घेते आणि आपल्याला हे दुधामध्ये ॲड करायचे. तर मिल्क पावडरमुळे दुधाला एक चांगलं छान टेक्स्चर येतं आणि दूध घट्ट व्हायला थोडी लवकर मदत होते आपल्याला. आणि हे मिश्रण सतत ढवळत राहायचं आहे. दूध बॉईल करायला जे भांडं यूज करतो आहे ते शक्यतो जाड तळाचं असावं. कढई वगैरे काही यूज करू शकता तुम्ही, कारण ते अर्धा पाऊण तास आपल्याला जे दूध आटवायचं आहे त्यामुळे ते खाली तळाला करपण्याची शक्यता असते. त्याच्यासाठी भांडं जाडच असावं. 1 लिटर दुधाचं अर्धा लिटर दुधा इतकं घट्ट होईपर्यंत आपल्याला ते आटवून घ्यायचं आहे. दूध घट्ट झालेलं आहे. आता टाकायची आपल्याला त्याच्यामध्ये साखर. इथे मी एक पॅन घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा कप साखर घेतले. तर ही साखर मी आता वितळवून घेते. गॅसची फ्लेम मीडियम ठेवली आहे मी. अगदी 2 ते 3 मिनटात साखर वितळायला सुरुवात होते. हे बघा, बघू शकता साखर आता थोडं वितळायला सुरुवात झालेली आहे. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे मी इथे साखरेचं कॅरेमल बनवून घेत आहे. तर याच्यामध्ये मी आता 3 ते 4 चमचे पाणी ॲड करून घेते आणि थोडंसं पातळसर करून घेते मी. तर साखर डायरेक्टसुद्धा ॲड करू शकता दुधामध्ये. फक्त एवढंच की त्याला कलर येत नाही, म्हणजे कुल्फी व्हाईट कलरची रेडी होईल. आणि जर कॅरेमल करून टाकलं तर थोडासा हलका ब्राऊन कलर येतो. त्याच्यामुळे रिअल जी मलाई कुल्फी असते ना तसाच कलर येतो. तर हे रेडी झालेलं आहे आता. तर मी हे जे आटवलेलं दूध आहे त्याच्यामध्ये ओतून घेते मी. आणि नंतर लगेचच मिक्स करून घ्यायचे. गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत त्याच्यामध्ये. पूर्ण मिक्स करून घ्यायचे. तर बघू शकता कलर किती छान आलेला आहे. तर परत 5 ते 10 मिनटासाठी बॉईल करायचे. आणि हे झालेलं आहे रेडी. आता थंड व्हायला ठेवून द्यायचे. पूर्ण थंड झालं की मगच आपण हे मोल्डमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहोत. बघू शकता हे थंड झालं आहे पूर्ण. आता माझ्याकडे हे असे ॲल्युमिनियमचे कुल्फीचे मोल्ड आहेत. त्याच्यामध्ये मी आता हे मिश्रण भरून घेते. एक मोल्डमध्ये हे मिश्रण सगळं भरून घेऊन त्याला घट्ट झाकण लावून घेते मी. असे मोल्ड तुमच्याकडे नसतील तरी काहीच हरकत नाही. तर त्याऐवजी तुम्ही छोटा ग्लास किंवा फुलपात्र वगैरे यूज करू शकता, किंवा मग अशा प्रकारचे पेपर ग्लास घेतले तरी चालतील. या ग्लासमध्ये सुद्धा अगदी व्यवस्थित कुल्फी आपली सेट होते. फक्त त्याला कवर करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे ॲल्युमिनियम फॉईल किंवा बटर पेपर असेल तर त्याच्याने सुद्धा कवर करू शकता. मी इथे माझ्याकडे बटर पेपर आहे. तर बटर पेपरनी कवर केलं आहे आणि वरून इलॅस्टिक लावलं आहे, म्हणजे व्यवस्थित कवर होऊन जाईल. आता हे रेडी आहेत फ्रीजरमध्ये सेट करण्यासाठी. तर 8 ते 9 तासांसाठी सेट व्हायला ठेवून द्यायचं. तर पूर्ण सेट झाल्याशिवाय नाही काढायचे, कारण नंतर मग ते डिमोल्ड व्यवस्थित नाही होत. तर मी ते एक मोल्ड खोलून घेतलं आहे
आणि आईस्क्रीमची स्टिक घेतली आहे आणि बघू शकता तुम्ही अजिबात बर्फ तयार झालेला नाही याच्यामध्ये. थोडंसं असं हाताने रब करून घेते म्हणजे कुल्फी आहे ती कडेने थोडीशी मोकळी होईल आणि इझिली आलेली आहे कुल्फी. तर बघू शकता तुम्ही परफेक्ट टेक्स्चर, कलर. तर साईडला मी एक पाण्याचं बाऊल घेतलं होतं म्हणजे हे मोल्ड आहेत ते पाण्यामध्ये थोडा वेळ डीप करून ते नंतर डिमोल्ड करण्यासाठी, पण त्याची काही गरज लागली नाही. सगळ्या कुल्फ्या इझिली डिमोल्ड होत होत्या. तर सगळ्या कुल्फ्या मी इथं काढून घेतल्यात आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स वरून टाकून घेते मी. तर रेडी आहेत खाण्यासाठी मलाई कुल्फी. तसंच जे ग्लासमध्ये मिश्रण ठेवलं होतं मी सेट करण्यासाठी ते सुद्धा डिमोल्ड करून दाखवते मी तुम्हाला. हे बघा, हे एकदम इझिली निघालेलं आहे. आता मी हे स्लाइसमध्ये कट करते. स्लाइस कट करताना अजिबात आईस क्रिस्टल वगैरे असं काही लागत नव्हतं, एकदम सहज कट होत होते. तर आजची मलाई कुल्फीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.